गडचिरोलीमधल्या रस्त्यांच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। गडचिरोलीमधील अतिदुर्गम भागातील रस्त्यांचं काम अद्याप मार्गी लागलेलं नाहीये। घोट या परिसरामध्ये रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय। जिल्हा परिषदेकडून करण्यात येणाऱ्या बांधकामाकरता चालढकल केली जाते, त्यामुळे घोट इथल्या ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतोय। इथल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी होतीये। मात्र अनेक वर्षांची मागणी असून सुद्धा गेल्या 5 वर्षांपासून रस्ते दुरुस्त झालेले नाहीयेत। याच मार्गावरून मार्ग काढणं इथल्या रहिवाशांना आणि वाहनधारकांना अपहार्य आहे आणि त्यामुळेच 5 वर्षांपासून हे रखडलेलं काम मार्गी लागावं अशी मागणी ते करतात। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन भेडसावरी समस्या म्हणजे रस्ते खराब। कारण की गडचिरोली जिल्ह्यामध्ये दळणवळणाचे साधन जर म्हटले तर रस्ते महत्त्वाचे आहे। आणि आपण आता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट या ठिकाणी आलो। या घोट या ठिकाणी श्यामनगरपासून जो घोटमध्ये जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग आपण बघू शकता। हा मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत येणारा मार्ग आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत येणारा आहे। परंतु 5 ते 6 म्हणजे जवळपास एक 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याचे काम झालेच नाही आणि या रस्त्याचा फटका नेहमी ग्रामस्थांना बसतो। या मार्गाने जाताना ग्रामस्थांना फार त्रास होत असतो। दुचाकी चालक असू द्या किंवा 4 चाकी वाहन असू द्या, या ठिकाणी नेताना फार त्रास होतो। या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जर पाहिलं तर आपण पूर्णपणे घाण पसरलेली आहे। एकीकडे आपण ग्राम स्वच्छता अभियान म्हणतो आणि एकीकडे घाण पसरलेली आहे। दुसरी म्हणजे इकडे सर्व दुर्गंधी पसरलेली आहे आणि रस्त्याकडे तर कधी जिल्हा परिषद विभाग बांधकाम विभाग जे आहे त्यांनी कधी बघितले की नाही हे सुद्धा माहीत नाही। कारण की इथल्या ग्रामस्थांमध्ये तो द्वेष, तो राग दिसून येत आहे। कॅमेरामन गणेश, मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।